आदिवासीला आतंकवादीच्या नावावर मारलं जाते, दुसरी गोष्ट त्यांना उग्रवादीच्या नावावर मारलं जाते. ओबीसी या समाजाने म्हणजे कोणत्या गोष्टीकडे लक्ष देऊन ओबीसीचं म्हणजे असं काय प्रश्न असतील जे अजूनपर्यंत सरकारनं सोडवले नाही, तर ते कोणत्या गोष्टीवर लक्ष देऊन त्यांनी वोटिंग करायला झाले पाहिजे? ओबीसीची आता जरांगे पाटील म्हणत आहेत की आम्ही ओबीसी मधून आरक्षण घेणार आहोत. जर समजा या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त हे मराठ्याचे आमदार निवडून येत असतात. ओबीसीचे काही तेवढे आमदार निवडून येत नाही. आणि ओबीसीचे हे कसं दोन्ही पार्ट्यामध्ये यांचे कार्यकर्ते किंवा यांचे नेते मंडळी काम करत असतात. तर ओबीसीला कसं वाटतंय की माझा हक्क नेता आहे, तो माझ्या नेत्याच्या मागे गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे काँग्रेस आणि बीजेपी मध्ये हे दोनही समाज हे वाटलेले गेलेले आहेत. हे दोन्ही समाज त्या ठिकाणी वाटल्या गेल्यामुळे यांना कसं वाटते की हा आमचा नेता आमचा तिथं विधानसभेमध्ये आमचे प्रश्न मांडले, पण ते मांडू शकत नाही. का मांडू शकत? ते भला आमच्या समाजाचे आमदार असो किंवा इतर समाजाचे आमदार असो, कोणत्याही समाजाचे आमदार असतील तरी यांना विधानभवनामध्ये किंवा विधानसभेमध्ये बहुजनाचे प्रश्न जेव्हा हे मांडत असतात तेव्हा यांना वरच्या दबाव येते आणि दबाव आल्यामुळे हे लोक आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत नाही. आणि जेवढा पैसा आपण त्या शेतीमध्ये गुंतवत असतो न जेव्हा फसल आपल्या हातामध्ये येते तर आमचा लागलेला जो पैसा आहे, जो लागलेला खर्च आहे, हा खर्च सुद्धा त्या पिकाच्या याच्यातून निघत नाही. आपण सुद्धा आमच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर साहेब यांनी प्रत्येक जातीच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यांचं आंबेडकर साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही आपलं प्रतिनिधित्व निवडून आल्याच्या नंतर तुमचे जे अडीअडचणी आहेत, जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी हे निवडून येण्याचे गरजेचं आहे. आणि निवडून आल्याच्या नंतर विधानसभेमध्ये आपण हे मोठ्या जोरानं आपण हे प्रश्न त्या ठिकाणी आपण मांडू शकतो. आहे की प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या लोकांना आम्ही इथं उमेदवारी दिलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सर्वात मोठा पक्ष आमचाच आहे आता वंचित बहुजन आघाडी. कारण हे जर आता हे एकत्र करून हे पक्ष लढत आहेत, जर हे वेगवेगळे आमच्यासारखे वेगवेगळे जर हे पक्ष लढले तर आम्ही यांना आमची ताकद किती आहे हे दाखवून देऊ. नमस्कार मित्रांनो, मी सतीश गजबीये. सतीश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आता सध्या विधानसभा निवडणूक चालू आहे. तर वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने आता माझ्यासोबत समोर आहे दुपारे साहेब. दुपारे साहेब, जय भीम. जय भीम. जय भीम. मला तुमच्यासोबत एक संवाद साधायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये आता सध्या चालू आहे ते तर सगळे महाराष्ट्रातल्या जनतेलाच माहिती आहे का कोण बाजी मारेल कोण नाही, ते तर नंतरचा प्रश्न आहे. पण सर्वात पहिले आपण थोड्याफार चर्चा करून. तर मला एक गोष्ट सांगा की महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी या पक्षाने सर्वात जास्त जागा किती दिल्या आहे महाराष्ट्रामध्ये? मला माझा परिचय करून देतो. मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे, नागपूर ग्रामीण. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या ज्या विधानसभेचे इलेक्शन आता होणार आहेत 20 तारखेला, यांच्यामध्ये आमची वंचित बहुजन आघाडी हे 288 जागा आम्ही लढवत आहोत. आणि यांच्यामध्ये काही आमच्यासोबत गोंडवाना गणतंत्र पार्टीची युती झालेली आहे, त्यांना सुद्धा काही आम्ही जागा दिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये एकूण 288 ही जागा आम्ही लढवत आहोत. अच्छा. तर दुसरा प्रश्न असा आहे दुपारे साहेब की या महाराष्ट्रामध्ये आता सर्वात मोठा पक्ष तुमच्या अंदाजानं कोणता असायला पाहिजे? महाराष्ट्रामध्ये जर आम्ही बघितलं काँग्रेस आहे. काँग्रेस हे पक्ष आघाडी म्हणून लढत आहे. ते 3-4 पक्ष एकत्र करून ते पक्ष आहे इथं ते महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेचे इलेक्शन आहेत ते लढत आहे. त्याच पद्धतीनं याच महाराष्ट्रामध्ये 288 जागामध्ये जे भाजप आहे हे भाजप सुद्धा 3-4 पक्षाची आघाडी करून लढत आहे. आणि आमचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे हा आम्ही एकत्र, जसं आम्ही 2-4 जागा किंवा 5-6 जागा आम्ही गोंडवाना पार्टीला सोडलेल्या आहेत, त्यांच्यापैकी बाकी संपूर्ण जागा आम्ही लढवत आहोत. आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सर्वात मोठा पक्ष आमचाच आहे आता वंचित बहुजन आघाडी. कारण हे जर आता हे एकत्र करून हे पक्ष लढत आहेत, जर हे वेगवेगळे आमच्यासारखे वेगवेगळे जर हे पक्ष लढले तर आम्ही यांना आमची ताकद किती आहे हे दाखवून देऊ. पण आम्हाला वंचित बहुजन आघाडीला हरवण्यासाठी हे लोक काय करत असतात की 3-4 पक्षाची आघाडी करून हे लढत असतात. जर हे आमच्यासारखे एकटे जर मैदानात उतरले तर आम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही.
तर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष असा एक पक्ष आहे की या पक्षामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक, प्रत्येक समाजाचे लोक, मुस्लिम असो, दलित असो, आदिवासी असो, सर्व पक्षाला घेऊन चालणारा, सर्व म्हणजे जाती धर्माला घेऊन चालणारा हा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. आजपर्यंत जर आपण पाहिलं, मुसलमानाचे होट लोक घेतात, दलितांचे होत घेतात, बौद्धाचे होट घेतात, पण त्यांना प्रतिनिधित्व म्हणून देत नाही हे पक्ष ना. आमचा एक महाराष्ट्रामध्ये असा पक्ष आहे की प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या लोकांना आम्ही इथं उमेदवारी दिलेली आहे. तर त्याच्यामुळे आमचा हा पक्ष सर्वात मोठा पक्ष आमच्याच आहे. मला एक गोष्ट सांगा दुपारे साहेब, ह्या देशामध्ये मोठे मोठे पक्ष आहे, पण आजपर्यंत कधी असं झालं का एकदम तळागाळातले एकदम ज्यांना आपण म्हणू शकू की ज्यांची जातींची संख्या कमी आहे आणि एकदम खालावलेले लोक आहे, ज्यांना कधीच सरपंच सुद्धा बनण्याची म्हणजे त्या पक्षाकडून चान्स मिळाला नाही, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी असा कोणता विचार केला असेल की त्यांना सुद्धा उमेदवारी दिली आणि ते आमदार बनण्यासाठी उमेदवारी दिली? याच्यामध्ये जर आपण बघितलं, काँग्रेस आणि बीजेपी हे दोन्ही पक्ष हे मनुवादी विचारांचे पक्ष आहेत. अच्छा. आणि हे दोन्ही पक्ष जे स्थापन केलेले आहेत हे आमच्या बहुजन लोकांनी, याचे काँग्रेस असो चाहे बीजेपी असो, आमचे आजे बापदादे यांनी हे पक्ष निर्माण केलेले नाही आहेत. हे दोन्ही पक्ष जे निर्माण केले आहेत हे मनुवादी विचाराचे, पण मनुवादी लोकांनी विचाराचे धरून ते पक्ष निर्माण केलेले आहेत. त्याच्यामुळे या देशातील जे बहुजन समाजाचे जे लोक याच्यामध्ये काम करत असतात, ते भला आमच्या समाजाचे आमदार असो किंवा इतर समाजाचे आमदार असो, कोणत्याही समाजाचे आमदार असतील, तरी यांना विधानभवनामध्ये किंवा विधानसभेमध्ये बहुजनाचे प्रश्न जेव्हा हे मांडत असतात तेव्हा यांना वरच्या दबाव येते, आणि दबाव आल्यामुळे हे लोक आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत नाही. यासाठी एक विशेष आहे आमचा एक वंचित बहुजन आघाडीचा असाच पक्ष आहे की तुमच्या समाजाचे जे जे प्रश्न आहेत, जे जे अडचणी आहेत, या अडचणी आपण सुद्धा आमच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर साहेब यांनी प्रत्येक जातीच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यांचं आंबेडकर साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही आपलं प्रतिनिधित्व निवडून आल्याच्या नंतर तुमचे जे अडीअडचणी आहेत, जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी हे निवडून येण्याचे गरजेचं आहे. आणि निवडून आल्याच्या नंतर विधानसभेमध्ये आपण हे मोठ्या जोरानं आपण हे प्रश्न त्या ठिकाणी आपण मांडू शकतो. रुको जरा, सबर करो. परंतु हे दलित समजा किंवा दलित समुदायातले आमदार खासदार किंवा ओबीसी समुदायातले आमदार खासदार मोठ्या मोठ्या पक्षाकडून निवडून जातात, तर साहेब यांना काय बोलण्यासाठी तोंड नसते का की केंद्रामध्ये किंवा विधानसभेमध्ये हे जे गोरगरिबाचे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे ते मांडत काऊन नसणार? हे काय प्रॉब्लेम? यांचं कसं असते, विधानसभेमध्ये या लोकांच्या पक्षाची एक बांधिलकी असते. अच्छा. आणि हे लोक त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यामुळे हे त्यांचे गुलाम असतात. अच्छा. आणि ते गुलाम असल्यामुळे हे लोक काय करतात, मग यांचा राष्ट्रीय अध्यक्ष ज्या पद्धतीने यांना सांगेल त्याच पद्धतीनं ते विधानभवनामध्ये किंवा लोकसभेमध्ये ते बोलत असतात. आणि फक्त हे तोंडच्याचे बंद राहते, हे तोंड कधी खोलतच नाही. फक्त यांना टोन काय खोलतं, जे जांभाया देतो आपण ते जांभाया देण्यासाठी टोन करत असतात. आणि याच्या पलीकडे काय हे लोक टोन खोलत नाही तिथं. आणि एखाद्याने जरी तिथं बोलण्याचा प्रयत्न केला तर यांचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा त्या पक्षाचे प्रमुख यांना सांगत असतात की आता तुम्ही आपल्या समाजाविषयी काहीच नका बोलू, तुम्हाला आमदार व्हायचं आहे, खासदार व्हायचं आहे, मंत्री व्हायचं आहे, आम्ही सर्व तुम्हाला बनवू, पण तुम्ही आपल्या समाजाचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न तिथं मांडू नये. बघा मित्रांनो, तुम्ही असा विचार करत असाल की हा काँग्रेस किंवा बीजेपी महायुतीचा किंवा महाआघाडीचा मधून निवडून गेलेला जो आपल्या एकदम SC कॅटेगरी मधून किंवा OBC रिझर्वेशन मधून जो उमेदवार आमदार खासदार बनतो, परंतु तो बनतो फक्त पक्षाचा बनतो आणि पक्षाचे प्रश्न मांडतो, तो तुमचे प्रश्न मांडणार नाही. हे याच्यातून सिद्ध होऊन राहिलेलं आहे. आणि आजपर्यंत स्वातंत्र्य झाल्यापासून डेव्हलपमेंट किती झालं हे दिसून राहिलं, परंतु साधारण माणसाचे प्रश्न सुटले का नाही सुटले हे पण आपल्याला दिसून येऊन राहिलेलं. कधीच शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे तेवढा भेटला नाही. सरकारचे, बरोबर आहे पाटील काय म्हणतात दुपारे साहेब, सरकारचं प्रोडक्शन पेट्रोल तर त्याची फिक्स प्राइस आहे. सरकार जिथं नाही तिथं GST लावते, परंतु शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटते का?
नाही, एमआरपी नाही. किंवा एमएसपी प्राइस मिनिमम मॅक्झिमम नाहीच भेटत. मग सत्ता तर त्याच्याच हातात आहे ना. बरोबर आहे. शेतकऱ्यांनी जिथं वोटिंग केलं ते सत्ता तिथं भेटून तिथं जाऊन राहिली, परंतु शेतकऱ्याचं समाधान होऊन राहिलं का? मग शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. का बोला ना दुपारे साहेब? आता यावेळेस मागच्या वेळी सारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे. हा. यावेळेस आम्ही पुऱ्या ताकदीनं ह्या विधानसभा आम्ही लढवत आहोत. हं. आता विधानसभा लढत असताना आम्ही बऱ्याचशा अडचणी येत असतात हं. ना. आमचा पक्ष काही असा खूप बलाढ्य नाही आहे. हं. तर त्याच्यामुळे आमच्यासोबत जे जनता जनार्दन यावेळेस आम्हाला नक्कीच आम्हाला मदत करेल यावेळेस मताच्या स्वरूपात. आणि आम्ही काही गावोगावी फिरत असतो, तर त्या माध्यमातून आम्हाला असं कळते यावेळेस काय की म्हणता, बरेचसे लोक जनतेचा जो कौल आहे, जनतेचा विचारधारा, आता अशिक्षित म्हणजे गवार अशिक्षित अशी जनता राहिली असेल का? लोकांना काही समजत नसेल का कोणाला मत द्यायला पाहिजे, कोणाला द्यायला पाहिजे? ना. हे कसं असते, आपण जेव्हा गाव खेड्यामध्ये जात असतो, गाव खेड्यातले लोक कसे शेतीवाले लोक आहेत, शेतमजूर लोक आहेत, मजुरी करणारे लोक आहेत. तर गाव खेड्यामध्ये काय असते की एखादा पाटील असतो आणि त्या पाटीलाच्या मागं बरेचसे समाज आणि लोक असतात. काँग्रेसवाले बीजेपी वाले काय करतात, त्या पाटलाला घेरून घेतात आणि त्या पाटलाला घेरल्याच्या नंतर त्यांना आपल्या भूमिका समजून सांगतात. जे काही अडीअडचणी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून, चर्चा केल्याच्या नंतर तो पाटील काय करते, बीजेपीच्या किंवा काँग्रेसच्या तो एक दलाल बनतो आणि त्या दलालाच्या मार्फत तिथले जो समाज आहे त्या समाजाला हा माणूस त्यांना गुमराह करतो आणि त्यांच्या होटाची ते लुटाई करत असतात. आणि तिथले लोकांना काय, ते शेतमजूर आहेत, काही मजूर लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, तर यांना काही तर राजकारणाविषयी तेवढं काही भान राहत नाही. त्यांना अडीअडचणी काय आहेत हे त्यांना कळत नाही. मग आपल्या मागे आपला पाटील आहे, मग आपण त्या पाटलाच्या मागे गेलं पाहिजे. तर अशी भूमिका देश स्वातंत्र्य झाल्यापासून तेव्हापासून ही एक भूमिका चालत आलेली आहे. तर ते आम्ही बदलवण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही यावेळेस करणार आहोत. रुको जरा, सबर करो. बरं, समजा आपली तुमची वंचित बहुजन आघाडीची सरकार, आमदार खूप सारे निवडून आले आणि त्याच्यानंतर तुमची काय भूमिका राहणार आहे? आमची प्रथम भूमिका हेच राहणार आहे, जर आम्ही सत्तेमध्ये आलोय तर सर्वात प्रश्न आम्ही इथला जो जाती जनगणनेचा प्रश्न आहे, ओबीसीचा असो, दलितांचा असो किंवा बाकी इतर घटकांचा असो, यासाठी आमचा पहिला मुद्दा हा राहील की ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्याला प्रतिनिधी नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी आमची मेन भूमिका आमच्या इथे ही राहील. बरं, शेतकऱ्यांचे प्रश्न कोणते सोडवाल? शेतकऱ्याचे प्रश्न जे आहेत, शेतकरी कसं रात दिवस आपल्या शेतामध्ये राबत असतो. मी एक शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यामध्ये काय असते, आपण जेवढे शेतीमध्ये आपण खर्च करत असतो, सल्फेटच्या मार्फत म्हणा किंवा दुसऱ्या आपण मजुराच्या मार्फत आपण शेतीमध्ये कामं करत असतो आणि जेवढा पैसा आपण त्या शेतीमध्ये गुंतवत असतो ना, जेव्हा फसल आपल्या हातामध्ये येते तर आमचा लागलेला जो पैसा आहे, जे लागलेला खर्च आहे, हा खर्च सुद्धा त्या पिकाच्या याच्यातून निघत नाही, पिकल्याच्या नंतर निघत नाही. काय निघत नाही? जेव्हा आम्ही एखादी बॅग घ्यायला गेलो, तुमच्याकडे बॅग घ्यायला गेलो किंवा आपण एखाद्या दुकानातून आपण सोयाबीन खरेदी केली, तर फार मोठ्या प्रमाणात त्यांना पैसे द्यावे लागते. आणि जेव्हा आमच्या शेतकऱ्यांचे माल निघत असतात तर हे सरकार शेतीचे जो भाव आहे हा एकदम खालच्या थराला नेऊन पोहोचत असतो आणि त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांचे हे हाल झालेले आहेत. तर हे सुद्धा आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्याला कशा पद्धतीने नफा होईल यासाठी सुद्धा आम्ही तिथं प्रयत्न करणार आहोत. बरं, दुपारे साहेब, आता एक शेवटला प्रश्न घेतो, नंतर मग कसं तुम्हाला पण धावपळ असणच. आता इलेक्शन लागल्यामुळे कसं आहे, मला वेळ नाही भेटत. रात्री कमीत कमी 2-3 वाजता मी घरी अरे पोहोचतो. बापरे, झोप वगैरे होऊन झाली का नाही? 1-1.5 घंटा झोप लागल्यानंतर आमचं ते चालूच राहते इकडे. बरं, मतदान करते वेळेस शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देऊन मतदानाचा बोट दाबायला जावं? शेतकऱ्यांनी तर जेव्हा आपण मतदान करता वेळेस की आम्ही पेरलेला शेतीमध्ये जो माल आहे, हा माल निघल्याच्या नंतर मार्केटमध्ये आपण गेलो तर यांचा भाव दुप्पट झाला पाहिजे आणि हे कोणतं सरकार करेल तर हे आपल्या डोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्यांनी यावेळेस मतदान केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. बरं, आदिवासींचे खूप सारे प्रश्न आहेत. एक त्याच्यातला एक समुदाय आहे की आदिवासी मधून ते कायद्यामधून गोवारी समाजाला तर बाहेरच काढून टाकलं, बरोबर आहे? तर त्या संपूर्ण आदिवासी समाजांनी किंवा सगळे जे आहे, भिल्ल आहे, माना आहे, कोण गोवारी, सगळ्यांनीच काय असं बघायला पाहिजे की त्यांनी वोटिंग करते वेळेस विचार करायला पाहिजे? आदिवासींनी तर आता
त्यांच्यावरती जे 1 ऑगस्टला जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आदिवासी लोकांनी आदिवासीला आतंकवादीच्या नावावर मारलं जाते. दुसरी गोष्ट त्यांना उग्रवादीच्या नावावर मारलं जाते. एखादा प्रकल्प त्या ठिकाणी येत आहे त्याच्या नावावर त्याला खदळले जाते. तर हे प्रश्न त्या आदिवासीचे प्रश्न आहेत. या अनुषंगाने आदिवासींनी सुद्धा वोटिंग करत्या वेळेस आपले जे प्रश्न विधान भवनामध्ये लोकसभेमध्ये कोण मांडणार आहे तर याचा विचार करून आदिवासी लोकांनी यावेळेस त्यांनी वोट केलं पाहिजे. बरं, ओबीसी या समाजाने म्हणजे कोणत्या गोष्टीकडे लक्ष देऊन ओबीसीचं म्हणजे असं काय प्रश्न असतील जे अजूनपर्यंत सरकारनं सोडवले नाही तर ते कोणत्या गोष्टीवर लक्ष देऊन त्यांनी वोटिंग करायला झाले पाहिजे? ओबीसीची आता जरांगे पाटील म्हणत आहेत की आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आहोत. जर समजा या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त हे मराठ्याचे आमदार निवडून येत असतात. ओबीसीचे काही तेवढे आमदार निवडून येत नाही. आणि ओबीसीचे हे कसे दोन्ही पार्ट्यामध्ये यांचे कार्यकर्ते किंवा यांचे नेते मंडळी काम करत असतात. तर ओबीसीला कसं वाटते की माझा हा नेता आहे तो माझ्या नेत्याच्या मागे गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे काँग्रेस आणि बीजेपी मध्ये हे दोनही समाज हे वाटलेले गेलेले आहेत. हे दोन्ही समाज त्या ठिकाणी वाटल्या गेल्यामुळे यांना कसं वाटते की हा आमचा नेता आमचा तिथं विधानसभेमध्ये आमचे प्रश्न मांडेल. पण ते मानू शकत नाही. का मानू शकत नाही? कारण याचं मी पहिलं सांगितलं आहे की हे दोन्ही मनोवादी विचाराचे पक्ष असल्यामुळे यांना या ओबीसीचे काही घेणं देणं नाही. फक्त मतापुरता यांचा वापर करून घेत असतात आणि मतापुरता वापर केल्याच्या नंतर यांना 5 वर्ष कोणीच विचारत नाही. तर असं त्यांचं ते ओबीसीच्या बाबतीमध्ये जे स्वातंत्र्य झाल्यापासून चालू आहे. असंच कुठंतरी मुस्लिम समुदायाबद्दल पण होत असते. काँग्रेस त्यांचा वापर करताना कुठंतरी दिसते. तर मुस्लिम बांधवांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी काय बघून वोटिंग करायला झाले पाहिजे? मुस्लिम बांधवाचं जर आपण बघितलं तर देश स्वातंत्र्य झाल्यापासून मुस्लिम लोकांचे मोठे हाल होत आहेत. आणि हे हाल थांबवण्यासाठी मुस्लिम लोकांनी आजपर्यंत काँग्रेसच्या मागे बरेचसे लोक लागलेले आहेत. मुस्लिमचे नेते सुद्धा काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम लोकांचा वापर करून घेतला पण यांना कुठलाही हक आणि अधिकार हा दिलेला नाही आहे. तर त्यामुळे देखील मुस्लिम समाजाने यावेळेस बटन दाबत्या वेळेस विचार करूनच वंचित बहुजन आघाडीची बटन दाबली पाहिजे असं मला तरी वाटतंय. चला, धन्यवाद दुपारे साहेब, तुम्ही थोडा वेळ दिला. तुमच्या मागे धावपळ आहे म्हणून मी जास्त काही प्रश्न विचारत नाही. मित्रांनो, तुम्ही आता समजूनच गेले असाल विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि तुम्ही ठरवा, हे जनतेला ठरवायचं आहे की कोणाला निवडून द्यायचं आहे, कोणाला काय करायचं आहे हे तुम्ही जनता ठरवत बसेल. तर धन्यवाद मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या पुढे येत राहणार. धन्यवाद.